आपली वारकरी सर्व भाविकांच्या वतीने मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर अल्लाह भगवान आणि पांडुरंगाला एकच विनंती करेल का या वर्षीचा पाऊस चांगला हो, शेतकरी सुखी समृद्धी राहो, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळो आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी हो। हे शेवटी आपण दिलेलं वचन आहे। आपल्या एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, सर्वांनी ज्या पद्धतीने आपण आपल्या निवडणुका लढतो, परंतु शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा असतात की शेतकरी बांधव हा खरा म्हणजे वारकरी शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी, सामान्यातला सामान्य माणूस हा पंढरपूरला आता महाराजांनी सांगितलं का 22 दिवस आपली स्वतःची दिंडी, आपल्या संस्थांची दिंडी माऊली महाराजांची ती गेली आणि तिथून आल्यानंतर आज जे आपण पाहू लागलो का आपण एकच आपल्या या वर्षी जसं मी सांगितल्याप्रमाणे आपला जो संस्थान आहे माऊली संस्थान, या माऊली संस्थानातून जे लहान लहान चिमुकले शिक्षण घेतात आणि कुठेतरी वारकरी म्हणून पंढरपुरापासून तर सिल्लोड पर्यंत, मुर्डेश्वर पासून तर अजून देशामधल्या जगामधले जितके देवस्थान असत तिथपर्यंत जातं। हे जे जसे आमच्याकडे अरबी शाळा चालतात, आमचे मदरसे चालतात, ती संस्कृती शिकतात आणि त्याची अंमलबजावणी सर्वांना करायला लावतात। मी परत एकदा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो। या तालुक्याचा आमदार या नात्याने आपण सर्व मला 5 वर्ष काम करण्याची संधी दिली, त्या संधीचा सोनं कसं होईल, त्याचा फायदा सामान्यातल्या सामान्य माणसाला कसं मिळेल याच्याकडे विशेष आम्ही सर्व कार्यकर्ते पुढच्या भविष्यामध्ये ही निश्चित त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। मी परत एकदा मनोज महाराज भाग्यवंत यांचे मनापासून आभार मानतो। त्यांचा मुलगा पण मी आता पाहिलं तर चांगल्या पद्धतीने तोही त्यांची परंपरा आणि पुढची असं मंडपी आणि मंडपासोबत धार्मिक विधी पुरी करतो। तर त्यालाही मनापासून आमच्या अनेक बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। जय हरी। सर्वांनी फराळ आणि पाण्याची व्यवस्था, फराळाची व्यवस्था इथे केलेली आहे। सालाबाद प्रमाणे आपला शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी यांच्या वतीने जो फराळ आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हीच तुम्हाला